दोन्ही शिवसेना एकत्र येणं आता शक्य नाहीये। पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं असं महत्त्वाचं विधान शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी केलं। महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंना त्यांची चूक लक्षात येईल, मंत्री संजय शिरसाट यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय। हे बघा, मी काल जे बोललो त्यावरून मी मागे हटणार नाही आणि मी जे काही बोललो ते सत्य आहे। शिवसेना फुटल्याचं दुःख हे आजही मला आहे। याचे दोन तुकडे व्हायला नको होते। कारण काय आहेत हे सर्वांना माहिती आहे। भविष्यात तुम्ही एकत्र येणार का? आलं तर आनंद होईल, परंतु त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि माझ्यामुळे ते काही दोन्ही एकत्र येतील असं समजण्याचं काहीच कारण नाही। दोन्ही नेते एकत्र किंवा दोन्ही सेना एकत्र करण्याचा जो प्रयत्न ते करतायत, मग आधी का नाही केला? सुरुवातीला त्यांनी केलं पाहिजे होतं ना। सुरुवातीला फुटायलाच नाही पाहिजे होता। सुरुवातीला ज्यावेळेस फुटण्याची तयारी चालली त्यावेळेस परत एकदा उद्धव साहेबांकडे बसून त्या ठिकाणी जर समजा प्लॅनिंग केली असती, साहेब नको आपण असं करूया तसं करूया, तर उद्धव साहेबांनी काय नाही म्हटलं सगळं? रत्नागिरी जिल्ह्यातील 3 माजी आमदार लवकरच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय। जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष पने आणि लांजा राजापूर विधानसभेचे माजी आमदार गणपत कदम लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। याबरोबरच लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे येत्या 3 तारखेलाच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांनी भाजपने राजन साळवींचा ना घरका ना घाटका करून टाकलेला आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना मातोश्वर बोलून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं। काही दिवसामध्ये ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। काही दिवसामध्ये चाललंय 3 महिन्यापासून। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं महत्त्वाचं विधान विनायक राऊतांनी केलेलं आहे। तर भाजप आणि ठाकरेंमध्ये जवळीक वाढली यात तथ्य नाही असं देखील विनायक राऊतांनी म्हटलेलं आहे। तर राजकारणात कधीही काही होऊ शकतं असं महत्त्वाचं विधान आता विनायक राऊतांनी केलेलं आहे। तथ्य असं सध्या तर काही नाही आहे, परंतु राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं ह्यापर्यंतच्या अनुभवावरून पाहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।